कोरोनाच्या संकटाला रोखण्यासाठी पोलीस विभाग रात्रंदिवस मेहनत घेत आहे। अशातच अवैध धंदे सुरू असल्याचे शिरसगाव कसबा येथील ठाणेदार गोपाल उपाध्याय यांना माहिती मिळताच पेट्रोलिंग दरम्यान टीम सोबत घेऊन कारवाई सुरू केली। पहिली कारवाई ही तोंडाला मास्क न लावता ग्रामपाडाकडून शिरसगाव कसबाकडे येत असताना ताब्यातील मोटरसायकल क्रमांक MH27 AY 6805 बिना परवाना अवैधरित्या 40 लिटर गावठी दारू किंमत 8,000 रुपये वाहतूक करताना मिळून आली। सोबतच मोहफूल 15 किलो, अंदाजे किंमत 1,500 रुपये, एक मोटरसायकल किंमत 30,000 रुपये असा एकूण 39,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर दुसरी कारवाई पाळा ते शिरसगाव कसबा येथे केली असता आरोपी मोटरसायकलवरून अवैधरित्या 36 लिटर गावठी हातभट्टी किंमत 7,200 वाहतूक करताना मिळून आला। मोटरसायकल किंमत 25,000 रुपये असा एकूण 32,200 रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुप्त माहितीच्या आधारे ठाणेदार गोपाल उपाध्याय यांनी सहकारी पोलिसांसह कुरेशीपुरा येथील अवैध कत्तलखान्यावर धाड टाकून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। यामध्ये 53 किलो गोवंशाचे मांस व इतर साहित्य असा एकूण 10,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व 4 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नकुल सोनार, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।